हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक तोच आहे, BMS BHMS चा शेवटचा राऊंड होणार आहे का. कारण की कोर्टाने परत 2 तारीख दिलेली आहे. तर 2 तारखेला काय होणार, 2 तारखेला एक्झॅक्टली काय होणार. कारण की 2 तारखेला आहे ना, आपल्याला क्लिअरली समजणार आहे की पुढचा राऊंड होणार आहे की नाही. आणि जर पुढचा राऊंड झाला तर कोणता होईल, स्पॉट राऊंड होईल की स्टे वॅकन्सी राऊंड होईल. मोस्ट ऑफ चान्सेस फक्त स्पॉट राऊंडचेच आहेत. रिझन काय आहे, 12 तारखेला सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की 12 तारखेला देखील कोर्टाची हिअरिंग आहे, पण ती नवीन कॉलेजसाठी आहे. सो नवीन कॉलेज 12 तारखेच्या नंतर त्याचं डिसिजन होईल. तर स्टे वॅकन्सी राऊंड तर होऊ शकत नाही, फक्त स्पॉट राऊंड होईल. आता कोर्टाचं म्हणणं काय आहे, CET-सेलचं म्हणणं काय आहे, मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. फक्त एवढंच की प्रॉब्लेम हाच आहे, जर CET-सेलचा इश्यू सॉल्व्ह नाही झाला, जर CET-सेलचा टेक्निकल इश्यू सॉल्व्ह नाही झाला तर CET-सेल आपली एक शेवटची नोटीस मेन्शन करेल, म्हणजे शेवटची नोटीस काढेल. त्या नोटीसमध्ये ते काय सांगतील तुम्हाला, की कॉलेजला सांगतील की तुमच्या जागा तुम्ही स्पॉट राऊंडने भरा, आणि त्या देखील ऑफलाईन पद्धतीने. ऑफलाईन पद्धतीचा अर्थ काय आहे, तुम्हाला ईच कॉलेज म्हणजे ज्या कॉलेजला जागा शिल्लक आहेत, काय म्हणते तुम्हाला ऐकून घ्या. ईच कॉलेज ज्या कॉलेजला जागा शिल्लक आहेत त्या प्रत्येक कॉलेजला तुम्हाला जाऊन फॉर्म भरावा लागेल. त्या प्रत्येक कॉलेजवरती तुम्हाला फॉर्म भरावा लागेल, आणि त्या ठिकाणी देखील तुम्हाला मेरिटनुसारच लागेल. आत्ता सांगतो तुम्हाला, मेरिटनुसारच लागेल. फक्त ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर आहे, म्हणजे इलिजिबल पासून ते 270 285च्या आत असेल, अशा विद्यार्थ्यांना जर IQ ची सीट पाहिजे असेल, काय म्हणते तुम्हाला, जर IQ ची सीट पाहिजे असेल तर त्यांना IQ मधून फॉर्म भरावा लागेल. आता पुढचे अपडेट तुम्हाला लवकरच देईल. जस्ट विद्यार्थी आणि पालक विचारत होते, सर काय अपडेट आले काहीच अपडेट आले नाहीये. तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये जे अपडेट आले होते तेच अपडेट सांगत आहे तुम्हाला. फक्त जस्ट एक तुम्हाला आयडिया देत आहे की 2 तारखेला काय होऊ शकतं, 2 तारखेला तुम्हाला काय होऊ शकतं, म्हणजे तुम्हाला पुढे काय करता येईल, थांबायचंय का नाही, तुम्हाला रिपीटची कॉन्सन्ट्रेटली तयारी करायची का नाही, तुम्ही करू शकता. आता तुम्हाला फक्त एवढंच एक सजेशन देतो मी तुम्हाला, तुम्ही काय करा, आपल्या रिपीटवरती कॉन्सन्ट्रेट करा. राऊंड झाला तर प्रॉब्लेम नाहीये, आणि राऊंड तर होणारच आहे, त्याच्यात काय अडचण नाहीये. कारण की कोणतेही कॉलेज जागा राखीव ठेवू शकत नाहीयेत. गेल्या वर्षी BHMS राहिल्या होत्या, BMS देखील राहिल्या होत्या, पण ते शेवटचा राऊंड होता ना, त्याच्यामुळे ते राहिल्या होत्या. कारण की CET-सेलचं सर्व काम झालं होतं, काही जणांनी कॅन्सल केल्या, ते आले, ते राऊंडला कंडक्ट नाही झाले. पण यावर्षी जास्त जागा आहेत ना शिल्लक, म्हणजे यावर्षी एक साधारणतः 10% तरी जागा शिल्लक राहिलेल्या आहेत स्पॉट राऊंडसाठी. कोणत्या, ओनली BMSच्या. BHMSचा ह्याच्यामध्ये काही संबंध येणार नाही. जर नवीन कॉलेज येत असेल तरच त्याचा विचार केला जाईल, पण BMSच्या कॉलेजच्या जागा शिल्लक राहिलेल्या आहेत. जे की 10 कॉलेज लास्ट टाइमला ऍड झाले होते ना, लास्ट 1 मंथमध्ये, त्यांच्या जागा ज्या शिल्लक राहिलेल्या आहेत. अगोदरचे जे कॉलेज होते त्याच्या जागा बिलकुल शिल्लक राहिलेल्या नाहीयेत. अगोदरच्या कॉलेजच्या जागा शिल्लक राहिलेल्या नाहीयेत. फक्त आणि फक्त गव्हर्नमेंटच्या काही जागा शिल्लक राहिल्या असतील, कॅन्सल वगैरे झाली असेल, वेटरनरीला काही विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं असेल, किंवा रिपीटला कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी कॅन्सल केला असेल, अशाच विद्यार्थ्यांचे ऍडमिशन म्हणजे सीट्स तर राखीव राहिली असतील गव्हर्नमेंटसाठी. पण प्रायव्हेटसाठी ज्या नवीन कॉलेजला परमिशन भेटली होती लास्ट 1 मंथमध्ये, ज्या नवीन कॉलेजला म्हणजे 8 अगोदर नंतर 2, अशा 10 ते 12 कॉलेजच्या जागा, म्हणजे ज्या 10 ते 12 कॉलेज आले होते ना, अशा कॉलेजच्या जागा त्या ठिकाणी शिल्लक राहिलेल्या आहेत. यामध्ये स्टेटच्या पण जागा शिल्लक आहेत, आणि IQच्या मोस्ट ऑफ IQच्या जागा ज्या शिल्लक आहेत, 65% IQच्या जागा शिल्लक राहिलेल्या आहेत, आणि स्टेटच्या कमी जागा राहिलेल्या आहेत. स्टेटच्या जागा ह्या कशा थ्रू भरल्या जातील, मेरिट प्रमाणे भरल्या जातील. स्टेटच्या जागा मेरिट प्रमाणे भरल्या जातील, आणि IQच्या जागा मॅनेजमेंट कोटा, पेड सीटनुसार. त्या ठिकाणी तुमचे एक स्कोर असेल नसेल, 3/20नुसार किंवा 5/20नुसार. आता ते कॉलेजवर डिपेंड आहे तुमच्या. आता सांगतो तुम्हाला, पण मोस्ट ऑफ 3/20नुसारच भरलं घेतलं जातील. आणि आत्ताच क्लिअरली सांगतो, खूप विद्यार्थ्यांचे मला क्युरीज येत आहेत, कॉल येत आहेत. ते म्हणत आहेत, सर मला मुंबईला किंवा पुण्याला किंवा कोणत्याही सिटीमध्ये त्यांना किती, एक साधारणतः 13, 15, 17, 18, 20, 22 अशा बजेटमध्ये त्यांना BMSची सीट भेटत आहे. आत्ता सांगतो तुम्हाला मी, अशा बजेटमध्ये त्यांना सीट भेटत आहे. सो त्या विद्यार्थ्यांनी विचार करून डिसिजन घ्यायचा आहे की तुम्हाला सीट घ्यायची आहे का नाही. रिझन काय माहिती आहे तुम्हाला, महाराष्ट्रामध्ये 25 ते 35च्या बजेट आहेत BMSचे. ओके, भोपाळमध्ये किती बजेट आहेत, 18 ते 20 लाखाच्या. किती, 18 ते 20 लाखाच्या भोपाळचे बरं का. भोपाळमध्ये BMSचे बजेट आहेत 18 ते 20 लाख, आणि महाराष्ट्रामध्ये कर्नाटकामध्ये किती, 20
ते 22 लाखाच्या बजेट आहेत BMS चे. तर तुम्ही कसं विचार करू शकता, हाऊ इज इट पॉसिबल की महाराष्ट्रामध्ये 13, 15, 17, 18, 20, 22 अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेज भेटेल. तुम्हीच विचार करा ना, स्वतः विचार करा, तुम्ही स्वतः विचार करा. कॉलेजचा लॉस करू शकत नाही. इव्हन तुमचा काउन्सलर असेल, तुमचे ओळखीचे असतील, ते स्वतःचा लॉस करू शकत नाहीत. त्यामुळे आता सांगतो, जोपर्यंत जर भेटत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, काय अडचण नाहीये. जर भेटत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, घेऊ शकतात. पण जर तुम्हाला त्या ठिकाणी डाऊट येत असेल तर तुम्ही अगोदर सीट कन्फर्म घ्या, अगोदर सीट कन्फर्म करा, त्यानंतरच डिसिजन घ्या तुम्हाला काय करायचं आहे. कारण की एक माझ्या कालच एक कॉल आला होता मला विद्यार्थ्यांचा. त्या विद्यार्थ्यांचा स्कोर इलिजिबल क्रायटेरियामध्ये येत नाहीये, कारण की ते ओपनचे होते. पण ते त्यांना ठाण्यावरून एक कॉल आला होता की तुम्हाला असं ऍडमिशन करून देतो BMS साठी, बरं का, BMS साठी. तो विद्यार्थी इलिजिबल नाहीये, ओपनचा विद्यार्थी, त्याला 110च्या आत मार्क आहे, त्याची कॅटेगरी ओपन आहे, एकाने केलेले देखील ऍडमिशन आहे. आणि आता हे विद्यार्थी ऍडमिशन करत होते, त्यांना मी सांगितलं, तेच तुम्हाला सांगत आहे गाईज. आता सांगतो तुम्हाला, जर तुम्ही इलिजिबल नसतात, जर तुम्ही BMS साठी BHMS साठी इलिजिबल नसतात आणि ब्लॅकमध्ये किंवा बोगसमध्ये किंवा फेकमध्ये तुम्ही ऍडमिशन घेत असताल, ब्लॅकमध्ये किंवा बोगसमध्ये किंवा फेकमध्ये तुम्ही ऍडमिशन घेत असताल, तर विचार करून डिसिजन घ्या. घ्यायचं असलं घेऊ शकतात, काय अडचण नाहीये तुम्हाला. पण जर तुम्ही सापडलात कॉलेजमध्ये सापडलात, तर कॉलेजला काही प्रॉब्लेम येणार नाही. कॉलेजला गव्हर्नमेंट सरकारकडून एक रूल येतो, पुन्हा तुम्ही असं करू नका म्हणून. तुमचे पैसे पण जाणार, विद्यार्थ्याला 2 ते 3 वर्षासाठी रेस्ट्रिकेट करणार. विद्यार्थी 2 ते 3 वर्ष परीक्षा देऊ शकणार नाही, म्हणजेच त्याचं 1 वर्ष पण वाया गेलं, ओके, विद्यार्थ्याचं. त्यानंतर त्याचा पैसा देखील वाया गेला, ओके. आणि त्यानंतर त्याला फील्ड चेंज करावं लागेल, लक्षात. तर त्यामुळे जर तुम्ही असं काही करत असताल तर तुमच्या ओन रिस्कवर असेल, करू शकतात, काय अडचण नाहीये, मी कुणाला थांबू शकत नाही. पण तुम्ही करत असताल तर तुमच्या ओन रिस्कवरती. पण जर सापडलात तर प्रॉब्लेम फेस करायला तुम्ही स्वतः तयार राहा. कारण की लास्ट इयरच कोल्हापूर सांगलीला असं मॅटर झाला होता, तो ओपन देखील आलेला आहे. तुम्ही न्यूजपेपरमध्ये किंवा न्यूजमध्ये स्वतः चेक करा, त्यानंतरच डिसिजन घ्या तुम्हाला फेकमध्ये ऍडमिशन घ्यायचंय का नाही, ओके. आता राहिला प्रश्न 2 तारखेचा कसा प्रश्न आहे माहिती आहे का. MBBS पण याच्यामध्ये आहे, कारण की MBBS चे देखील ऍडमिशन कॅन्सल झाले होते. आता सांगतो तुम्हाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना विचार करून डिसिजन घ्यायचा आहे की काय करायचं आहे. BMS आणि MBBS साठी देखील नोटीस येऊ शकते 2 तारखेला. जर नोटीस आली तर ऑफलाईन पद्धतीनेच तुमचे रजिस्ट्रेशन केले जाईल. जर सीटी सेलचा प्रॉब्लेम म्हणजे टेक्निकल इश्यू सॉल्व्ह नाही झाला तर तुमचा 2 तारखेचा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरला जाईल. आणि मोस्टली 95% विद्यार्थ्यांचा खूप चांगला फायदा होईल जर ऑफलाईन झाला. ऑनलाईन झाला तर MBBSला जसं झालेलं आहे तसंच कुठाना होईल, परत तेच होणार. त्यामुळे जोपर्यंत CET सेलचं ब्राउचर होत नाही, जोपर्यंत CET सेलचं शेवटचं ब्राउचर येत नाही, तोपर्यंत कुणीही होप्स सोडू नका. कारण की CET सेलचं शेवटचं ब्राउचर रिलीज झालं आणि त्यानंतर जर राऊंडचं काय म्हणत असताल तर पुढचा राऊंड होणार नाही. कारण की जोपर्यंत CET सेल शेवटचं ब्राउचर हे करत नाही, डिस्प्ले करत नाही, तोपर्यंत आपण काही करू शकत नाही, ओके. काही अडचण वगैरे असेल, मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉल करू शकतात किंवा मेसेज करू शकतात. जर माझा इनकेस नंबर बंद आला असेल तर मेसेज करू शकतात, मी तुम्हाला स्वतःहून कॉल करेल. पण शेवटचा राऊंड आहे, तर विद्यार्थ्यांनी विचार करून डिसिजन घ्या. आणि आणखीन एक सर्वांना ॲडवाइस, तुम्हाला अगोदरच लास्ट टाइम सांगितलं होतं मॅनेजमेंटबद्दल असं नाही की तुम्ही मॅनेजमेंट जाऊन ऍडमिशनच करा. जर इन केस तुम्हाला पॉसिबल होत असेल, तुम्हाला सीट भेटत असेल तर करा, नाहीतर करू नका, काय अडचण नाहीये. बोलून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुन्हा प्रॉब्लेम येणार नाही. लक्षात बोलून ठेवा की सर तुमच्या कॉलेजची सीट पाहिजे, मी एवढे पैसे देतो तुम्हाला, तुम्ही मला करून द्या. किंवा जर ओळखीनं तुमच्या होत असेल आत्ताच, बरं का, जर तुमच्या ओळखीनं आता 3-4 दिवसात होत असेल तर तुम्ही सीट कन्फर्म करून बुक करून टाका आणि ऍडमिशन घेऊन टाका. नोटीस आल्यानंतर ते तुम्हाला कॉलेजवाले ऑटोमॅटिक अरेंज करतील ते कसं करायचं त्यांच्या कॉलेजकडे. आता लक्षात, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.